गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट। राजकीय पक्षांसह विविध संघटनांचं आक्रमक आंदोलन। तर रुग्णाच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा मंगेशकर रुग्णालयाचा रिपोर्ट। राज्य सरकारच्या समितीची मंगेशकर रुग्णालयातली चौकशी संपली। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा अहवाल राज्य सरकारला पाठवला। उद्या आरोग्य विभागाकडून माहिती मिळण्याची शक्यता। वकील गुणरत्न सदावर्तेंची राज ठाकरेंविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार। मराठीच्या मुद्द्यावरून मनसैनिकांची गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप। तर मराठीचा आग्रह असावा पण कायदा हाती घेणाऱ्यांवरती कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा। वफच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये जुंपली। हिंदुत्वावरून ठाकरेंच्या शिवसेनेने रंग बदलू नये, पटेल यांचा टोला। तर बापाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यानं दुसऱ्यांना रंग न बदलण्याचं ज्ञान देऊ नये, राऊतांचा पलटवार। महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधातल्या कायद्याची 12 एप्रिलला होणार घोषणा। खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावरती घोषणा। सायबर भामट्यांकडून हास्य अभिनेता सागर कारंडेंची तब्बल 62 लाखांची फसवणूक। सायबर पोलिसांकडून तपास सुरू, मात्र फसवणूक झालेला तो मी नव्हेच, सागर कारंडेंचा दावा। नांदेडच्या आले गावात ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। अपघातामध्ये 8 महिला मजुरांचा बुडून मृत्यू। राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, तर केंद्राकडून 2 लाखांची मदत। राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी। पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। कल्याण, उल्हासनगर आणि नवी मुंबईमध्ये धुळीचं वादळ। उल्हासनगरमध्ये वादळी वाऱ्यानं झाडांची पडझड, तर कल्याण ग्रामीणमध्ये लग्नाचा मंडप उडाला। ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन। वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार।